अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। श्री म्हाळसा देवींना भेटायला श्री लक्ष्मी देवी गेल्या आहेत, परंतु त्या काय म्हणतायत ह्यावर बरंच काही अवलंबून आहे। मला इथं येण्याची अनुमती आहे ना? यावे देवेंद्र। श्री गणेश, माझा प्रणाम स्वीकारावा। तुमचा नमस्कार पोचला देवेंद्र। देवेंद्र, आसन ग्रहण करावे। देवेंद्र, जेजुरी गडावर वावरताना तुमच्यासाठी एक सूचना आहे जी अत्यंत महत्वाची आहे। माझ्याकडून अजाणता काही चूक घडली आहे का? नाही, परंतु इथे श्री खंडेराय हे साक्षात श्री महादेव आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे, परंतु गणेश साक्षात श्री गणपती आहेत। लक्ष्मी देवी ह्या साक्षात महालक्ष्मी आहेत आणि मी विष्णू आहे हे कुणालाही ठाऊक नाही। पण मला वाटलं की श्री म्हाळसा देवींना ठाऊक असेल। प्रधानजी, आपण अगदी योग्य वेळी सांगितलेत। म्हाळसा ही पार्वती आहे आणि बानू ही जयाद्री होती हे त्यांना अद्याप ठाऊक नाही किंवा त्यांना त्याचे तसे स्मरण नाही। मग तर माझ्याकडून मोठाच अनर्थ घडला असता। आता कळले आहे ना तुम्हाला? तुम्ही केवळ आमंत्रण द्यायला आलात की आणखीन काही? हो, म्हणजे आमंत्रण द्यायला आणि आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायला। पण तुम्ही माझ्या मातेला आमंत्रण का नाही दिले? म्हणजे श्री गणेश, त्याचं असं झालं की मी श्री म्हाळसा देवींना आमंत्रण देणारच होतो, पण तुम्ही ठरवलं आहे ना, मग झालं। हो, पण देवा, माझ्या मनात एक किंतु आहे। विचारा। मी श्री म्हाळसा देवींना असे आमंत्रण दिले तर त्याचा त्यांना क्रोध येणार नाही ना? कारण मी बानूचा पिता या नात्याने बानूला आणि आपल्याला आमंत्रित करायला आलोय। ते आपण ठरवू, पण शची देवी कुठे आहेत? कारण त्यांनी बानूला तिचे मूळ स्वरूप काय आहे हे सांगणे अपेक्षित नाही।
शचीदेवी तर बानूकडेच गेलेत. सांगायला लागली मला. म्या रंग्या चंदनपुरीचा बानूच्याच गावचा आहे. मी बानूलाच भेटायला आले. होय का? माहिती आताच आहे. म्या सांगून येतो तुम्ही आल्याचं. बर कोण आलंय सांगायचं? मी बानूची. अरे तुम्ही अरे कवा आला? या या आत या, बसायची आत या. नाही नको राहू द्या. आत्ताच आले. वाड्यात कोणी दिसलं नाही. हे दिसले. तेच विचारत होतो म्या का म्हणलं मग कोण आलंय म्हणायचं. अरे अरे या सचीदेवी आहे ती. म्हणजे सर्गातनच आलं म्हणा की. हाय आमचं भाग्यच म्हणायचं. बानू गडावर नाही तर इथे राहते हे खूप उशिरा कळलं मला. तिथे गडावर माणसांची किती लगबग आहे नाही. आणि इथे बानू अशी एकटीच राहते. बरं मला एक सांगा, तुम्ही आमच्या बानूला कसं ओळखता? तुला काय करायचं तरी नसतं चौकशी. तुम्ही जावा, बानू हाय आतमध्ये. आताच आहे ती. तू बाहेरच थांब थांब. आजा मला एक कळना झालंय. ह्या सचीदेवी तर सर्गात असत्यात. मग तुला कशा ओळखतात आणि आपल्या बानूला कशा ओळखतात? तुला काय करायचं तरी नसत्या चौकशा. तुला ना कुठं काय बोलावं काय बी कळना झालंय बघ. तू चल तू बाहेर. माझा ऐक की आजा. एका साम्राज्याचा राजा आणि रानावनात राहणारी एक मुलगी, ह्यांचा विवाह ही कल्पनाच कोणाला पटणारी नाही. ही परीक्षा आहे तुझी, माझी आणि कोणाची? आणि माणसेची. केवळ आणि केवळ तुझ्या काय किंवा माझ्या काय, मूळ रूपाचा प्रश्न आहे. म्हणून मी हे सारं करते आहे. हे ध्यानात ठेव, नाहीतर मला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. बानू शची बाणाईला भेटायला जाणार आहेत हे ठाऊक नव्हतं. आपल्या कन्येला भेटायची ओढ शचीदेवीनं स्वस्त बसू देईना. खरं तर मलाही श्री खंडेरायांचा निरोप आला म्हणून, अन्यथा मीही बानूला भेटायला गेलो असतो. या शिवलीलेत हस्तक्षेप होईल असे कृत्य पुन्हा घडू नये म्हणजे झालं. प्रभो, असे काहीही घडणार नाही. असे घडले तर काय अनर्थ होईल याची कल्पना आहे मला. देवेंद्र, मीच असताना या जेजुरी गडावर कोणतेही संकट येऊन देणार नाही. आपण तर साक्षात विघ्नहर्ते आहात. जिथे आपण प्रत्यक्ष आहात तिथे विघ्न येईलच कसे? तुम्ही बाणाईचे माता पिता आहात. तुम्हाला तिच्यासाठी काही करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. माझ्याकडून असे काहीही होणार नाही ज्याच्यामुळे अनुचित घडेल.
बानूच्या विवाहात आम्हाला काही करता आले नाही. आता आपल्या दोघांचा यथोचित सन्मान करावा, आदरातिथ्य करावे, यासाठी आपण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करावा. यात विलंब होऊ नये अशी प्रार्थना आहे. तुला भेटीत घेऊन मला काय वाटतंय, काही जपू शकत मी तू. कशी आहेस बाळा तू? देवाच्या दारी आहे, सुखात आहे. तू गडावर राहत नाहीस हे रुचलेलं नाही मला. तर मला त्याचं काय बी नाही वाटत बघा. पण बघ, देवांची आणि तुझी भेट कशी होते. पंधरवड्यातनं 2 दिवस देव येतात हात भेटाया. 2 दिवस? तेही 2 सप्ताहात? देवानी माझ्या कन्येवर अन्याय केलाय. नाही नाही, माझ्या देवाला उगा बोल लावू नका जी. म्या लगीन करून हाता आल्यात धरणं असंच ठरलेलं आहे. किती वेडी आहेस तू बानू, किती प्रेम करतेस खंडेरायांवर. आता ह्याला काय म्हणायचं ते कळत नाही. माझं देव आहे म्हणून मी आहे. माझं देव नसतील तर ही बानू कोण आहे. मला तुला सुखी झालेलं पाहायचं आहे, त्यासाठी आली आहे मी इथे. प्रधानजी, तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसते आहे. मला ठाऊक आहे की शची बानूला भेटायला गेली हे कळल्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला. मला आता असं वाटतं आहे की शचीची आणि बाणाईची भेट जर काही कारणामुळे टाळता आली असती तर बरं झालं असतं. पण प्रधानजी, हे असे कसे करणार? बानू ही शचीची कन्या आहे. आपल्या कन्येच्या विवाहानंतर आपण तिला भेटलो नाही, तेव्हा तिला भेटावं, तिचा संसार कसा सुरू आहे हे बघावं असं शचीला निश्चितच वाटणार. शचीने बाणाईला जर काही सांगितलं तर मात्र ह्या शिवलीलेत नको ते घडेल. बाणाई आणि श्री म्हाळसादेवी यांना ह्या आख्यानातून त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण अपेक्षित आहे. परंतु त्याआधीच जर ह्या शिवलीलेत कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर फार मोठा अनर्थ घडेल देवा. प्रधानजी, परमनियतीच्या मनात जे आहे तेच घडेल. ह्या शिवलीलेत प्रत्येकाच्या असण्याचे एक विशेष महत्व आहे. त्यांच्या अस्तित्वामुळेच ही शिवलीला साकारत आहे. बानू ही इंद्राची कन्या आहे हे बानूला ठाऊक नव्हतं.
आणि आपली कन्या जीवित आहे हे शचीला ठाऊक नव्हतं. आजवर आपल्या मातेचे प्रेम बानूला मिळाले नाही आणि शचीला बानूला भेटण्याची ओढ असणं हे देखील स्वाभाविक आहे. तेव्हा शची असं काही करेल असे मला वाटत नाही. या आख्यानात आणि अनुषंगाने ह्या शिवलीलेत कोणतेही विघ्न येऊ नये एवढेच मी पाहतो आहे. मला तुमच्या हेतूबद्दल कोणतीही शंका नाही. ह्या शिवलीलेत तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे. तुम्ही आणि लक्ष्मी देवी ह्या जेजुरीत आहात म्हणून ह्या शिवलीलेत सर्व काही सुरळीत पार पडते आहे. देवा, मला केवळ एवढंच म्हणायचे आहे की बाणाई किंवा श्री म्हाळसा देवी यांना जोवर त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होत नाही तोपर्यंत ह्यात कोणी हस्तक्षेप करू नये. प्रधानजी, तुम्हाला असे खरंच वाटते आहे का की शचीने बानूला भेट देण्यामागे काही विपरीत घडू शकतं किंवा त्या भेटी मागे शचीच्या मनात काहीतरी निराळं आहे? होय देवा, बाणाईचा संसार कसा सुरू आहे केवळ एवढंच पाहणं हा तिला भेटण्यामागचा शचीचा हेतू नसावा. त्याहूनही निराळं काहीतरी तिच्या मनात आहे. तुम्ही हात कशा आलासा? कधी आलासा? या बसा ना. आधी मला एक सांग, आपल्या आईला कोणी आहो जाहो करतं का? आधी मला तू म्हण बरं. पर तुम्ही पण नाही काही नाही. बरं, तू हात कशी आलीस? या आईच्या जीवाला किती बरं वाटलंय तुला काय सांगू. अगोदर मला तुझा लय राग आला होता. माझी चूक पदरात घे माय. आई आपल्या कन्येवर कधी रागवते का? तू हात कशी आलीस ते सांग ना. मी आणि तुझे पिता इंद्रदेव तुला आणि श्री खंडेरायांना स्वर्गामध्ये आदरातिथ्य करण्याचे आमंत्रण द्यायला आलो आहोत. खरं? तुझ्या विवाहामध्ये आम्हाला काही करता आले नाही. विवाहानंतर जावयाचे कन्येचे परंपरेप्रमाणे सन्मानाचे विधी करता यावे, गोड कौतुक करता यावे. म्हणजे म्या खंडराय स्वर्गात येणार आहे होय? हो. पण प्रधानजी, तुम्हाला अशी शंका काय येते आहे? देवा, बाणाई ही शचीची कन्या आहे. ह्या आख्यानातून बाणाई आणि श्री म्हाळसा देवी यांच्यापैकी जिला तिच्या मूळ रूपाचे प्रथम स्मरण होईल तिला श्री खंडेराय अवतार समाप्तीनंतर कैलासात घेऊन जाणार हे सर्वांनाच ठाऊक आहे देवा. म्हणजे प्रधानजी, या आख्यानात बानूला सहाय्य करण्याच्या हेतूने इंद्रदेव आणि शची देवी या ठिकाणी आले आहेत असे तुम्हाला सुचवायचे आहे का? त्याबद्दल निश्चित असे मला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांचं असं अचानक जेजुरीत येणं, तुम्हाला आणि बाणाईला आदरातिथ्य करण्यासाठी स्वर्गलोकी येण्याचं आमंत्रण देणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा अचानक का घडल्या असाव्यात हा विचार मला स्वस्थ बसू देत नाही देवा.
प्रधानजी, ह्या आख्यानात कोणतेही विघ्न येणार नाही ह्यासाठी तुम्ही सदैव तत्पर आहात ह्याची मला कल्पना आहे. आणि तसेही जेजुरीत श्री गणेश असताना कोणतेही विघ्न येणार नाही. होय देवा, विघ्नहर्ता श्री गणेश प्रत्यक्ष जेजुरीत आहेतच, परंतु आपण दक्षता घेणं आवश्यक आहे. होय, मी जाणतो. देवा, अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी अस्वस्थ आहे. ती म्हणजे अशी की शची देवी हे जाणतात की श्री म्हाळसा देवी ह्याच पार्वती देवी आहेत. जर शचीनी भावनेच्या भरात बाणाईला त्यांच्याबद्दल काही सांगितलं तर मात्र सगळं काही संपुष्टात येईल देवा.